ओके. दरवर्षी महाराष्ट्राच्या 26 जूनला विदर्भाच्या शाळा सुरू होतात आणि उर्वरित महाराष्ट्राच्या विभागामध्ये 15 जूनला शाळा सुरू करण्याची आत्तापर्यंतची परंपरा राहिलेली आहे. परंतु यावर्षी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या सर्व विभागांच्या 15 जूनला शाळा सुरू करण्याचा निर्णय हा निर्गमित केलेला आहे आणि या निर्णयाच्या अन्वये महाराष्ट्रामध्ये 15 जूनला सर्व शाळा सुरू होतील अशी अपेक्षा होती. परंतु मधल्या काळात महाराष्ट्र सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार केलेला आहे आणि विदर्भाचं तापमान लक्षात घेता 26 किंवा 27 जूनला शाळा सुरू होण्याची संभावना व्यक्त केली गेलेली आहे. एकंदरीत या प्रवासामध्ये आपल्याला असं दिसतं की 15 जून ते 27 जूनपर्यंत महाराष्ट्रातील शाळा ह्या सुरू होतील. या शाळा सुरू होण्याचा आनंद एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या शाळा बंद करण्याची यादी महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय स्तरावर सुरू केलेली आहे, जाहीर केलेली आहे. ही यादी असं सांगते की महाराष्ट्रातल्या 8,000 शाळा या 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहेत आणि या शाळा बंद करण्याचं धोरण सरकारचं आहे. या शाळा नेमक्या कोणत्या आहेत याची यादी त्या 8,000 शाळांच्या यादीमध्ये त्यांचे पत्ते आणि त्या शाळांची नावं आहेत. या सर्व शाळांना 8,000 शाळांना आपल्याला एकत्रित नेमक्या त्यातल्या कोणत्या शाळा बंद झाल्या हे सांगता येणं अवघड आहे. अशा स्थितीमध्ये आम्ही सर्व गावकऱ्यांना अशी विनंती करतो आहे की आपल्या गावची शाळा ही जर बंद होत असेल 26 जून किंवा त्यानंतर अशा प्रकारची कारवाईचा आदेश जर शाळेत आला तर ती शाळा वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. शिक्षण बचाव समन्वय समिती गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्रातील शाळा वाचवण्याचा आणि शिक्षण संरक्षित करण्याचा काम शिक्षण बचाव समन्वय समिती करते आहे. ही शाळा केवळ शाळा बंद होणे नाही आहे, तर आपल्या गावच्या आपल्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करणे आहे आणि म्हणून शाळेला कुलूप लावण्याइतकी ही मर्यादित गोष्ट नाही, तर आपल्या पिढ्यांचं भविष्याशी निगडीत आहे. आणि म्हणून आम्हाला पोटतिडकीनं असं वाटते की गावातली कुठलीही शाळा कुठल्याही कारणाने बंद होऊ नये आणि त्यासाठी शिक्षण बचाव समन्वय समिती गावाच्या सोबत शाळेच्या बाजूनी उभी आहे. आपल्याला या संदर्भातली कुठल्याही प्रकारची शाळाबंदीची सूचना लागल्यास आणि तशा स्वरूपाची कुठलीही मदत लागल्यास शिक्षण बचाव समन्वय समिती आपल्या खांद्याशी खांदा लावून उभी राहील.